सगळ्यांचं मी पुन्हा एकदा माझ्या मराठी YouTube चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला खरंच खूप आनंदात जाऊ देत हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते। चला तर तुम्हा सगळ्यांना आमच्या बदाने परिवाराकडनं वसुबारसच्या खूप साऱ्या शुभेच्छा। चला तर मला आकाशकंदील घ्यायचा होता आणि काही बरेच जे नॉर्मल दिवाळीची माझी शॉपिंग राहिली होती ती सुद्धा मला करायची होती। जे मला पूजेला साहित्य वगैरे लागत होतं ते मला घ्यायचं होतं आणि बाजारात म्हणजे एवढी गर्दी नाही, इतके छान छान व्हरायटी आलेल्या आहेत ना, खूप सुंदर व्हरायटी आल्या आहेत गावात। तर म्हटलं चला मी छान मस्त दिवे वगैरे घेतले। अगदी छोटासा मुलगा इथे लॉरीवर दिवे विकत होता आणि मी त्याच्याकडूनच दिवे घेतले आणि त्याच्यानंतर आकाशकंदील वगैरे घेतला आणि मुलींना पण लागलेली होती भूक कारण भरपूर फिरलो आम्ही। मग त्यांनाही छान मी मस्त बदाम शेक वगैरे म्हणजे घेतला आणि त्यांनी छान बदाम शेक वगैरे पिला त्याच्यानंतर आणि लगेच त्यांना पिझ्झा खायचा होता। आणि मी एरवी त्यांना कधी असं मला पिझ्झा वगैरे द्यायला कधी आवडते पण कधी कधी ना पोरं खूप हट्ट करतात। मग म्हटलं त्यांच्या हट्टापायी ना आपल्याला काही गोष्टी थोडं इग्नोर करून द्याव्या लागतात। मग आज बऱ्याच दिवसानंतर त्यांना पिझ्झा खायचा होता, मग पिझ्झा सुद्धा घेतला आणि छान पिझ्झा खाऊन मस्त एन्जॉय केला। त्याच्यानंतर आज आमच्या चला तर मैत्रिणींनो, आज वसुबारस दिवाळीतला पहिला दिवस। या दिवशी गाई वासरांची खूप मोठ्या प्रमाणात प्रत्येक ठिकाणी पूजा केली जाते। या दिवसाला गोवत्स द्वादशी असं सुद्धा म्हणतात। या दिवशी गाईला छान मस्त स्नान करून छान सुंदर असे फुलहार वगैरे घालून छान पूजा केली जाते गोमातेची आणि छान गोड धोड जेवण वगैरे सुद्धा गोमातेला खाऊ घालतात। छान गोमातेला नमस्कार करून गोमातेचा आशीर्वाद सुद्धा घेतात आणि प्रत्येक ठिकाणी म्हणजे शहरी भागात आहे ना गोमातेचं प्रमाण खूप कमी असतं, त्यामुळे शहरी भागात मातीच्या ज्या बनवलेल्या मूर्त्या असतात ना त्यांची सुद्धा पूजा केली जाते। गाई वासरांच्या ज्या मूर्त्या असतात ना त्या, पण मी सुद्धा शहरी भागात राहते तरी पण आमच्या इथे बऱ्याच काही गाई वगैरे राहतात, त्यामुळे मग मला काही ती अडचण वगैरे आली नाही। छान आज लाइटिंग वगैरे लावलेली मी बाहेर आणि मस्त आता दिवे वगैरे लावते आणि छान मस्त घरात माझ्याकडे ज्या म्हणजे गोमातेच्या ज्या छोट्या छोट्या मूर्त्या आहेत ना त्यांचं पूजन करते मी, दाखवते तुम्हाला। चला तर आता संध्याकाळची वेळ आहे। चला म्हटलं दिवाळीचा आजचा पहिला दिवस आहे वसुबारस। मग मी काय केलं, छान मस्त दारापुढे दिवा लावलेला आहे आणि छान मस्त पूर्ण घरात दिवे छान मस्त गोमातेची सुद्धा पूजा केलेली आहे। आणि आपण ही पूजा जर केली ना तर आपल्या घरात खूप छान सुख समृद्धी नेहमी नांदत असते। आणि वसुबारस हा मातृत्वाचा सण म्हणून सुद्धा साजरा केला जातो खूप मोठ्या प्रमाणात। मी सुद्धा छान मस्त ज्या माझ्याकडे मूर्त्या होत्या ना त्यांचं मी पूजन वगैरे केलेलं आहे। आता वसुबारस नेमकं म्हणजे काय, वसुबारसची पूजा का केली जाते, या दिवसाचे काय नियम आहेत। वसु म्हणजे गाय आणि बारस म्हणजे 12वा दिवस, त्यामुळे वसुबारसला असं सुद्धा म्हटलं जातं। वसुबारसची पूजा कशी केली जाते ते मी तुम्हाला सांगितलेलंच आहे। सकाळी उठून लवकर मस्त छान रांगोळी वगैरे काढून सुंदर कपडे वगैरे घालून छान मस्त आपण देव्याची म्हणजे गोमातेची पूजा केली पाहिजे, अशा या दिवसाचं महत्त्व मी तुम्हाला थोडक्यात सांगितलेलं आहे। बघा तर आज घरातली माझी जी देवपूजा वगैरे होती ती सगळी झालेली आणि आता सुद्धा परी सुद्धा छान मस्त गोमातेचं पूजन वगैरे करते, बघू शकता तुम्ही। चला तर मैत्रिणींनो, तुम्हाला आमचा आजचा छोटासा ब्लॉग कसा वाटला ते सुद्धा मला कमेंट्समध्ये नक्की सांगा। फक्त व्हिडिओला नुसतं बघू नका, व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा, माझ्या चॅनलला सपोर्ट करा। चलो बाय।